नमस्कार. आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्समध्ये आपलं मनापासून स्वागत. ज्येष्ठांनाही आरोग्य विमा, वयाची अट हटून टाकली. सर्वांसाठी योजना तयार करण्याची कंपन्यांना सूचना. काश्मीरमध्ये 30 सप्टेंबरपूर्वी विधानसभा निवडणुका शक्य. 3 मोठ्या बदलांची तयारी. अफवा हटवणार, राज्याचा ताबा देणार पोलिसांकडे. 1100 पोलीस निरीक्षकांना लष्करी प्रशिक्षण. आपसा अंतर्गत सुरक्षा दले कोणालाही वॉरंटशिवाय अटक करू शकतात. बळाचाही वापर ही सामान्य बाब आहे. रामदेव बाबांना सुप्रीम कोर्टाचे आदेश. शिबिरासाठी रामदेव बाबांना जीएसटी भरावा लागणार. गर्दी खेचणाऱ्या नेत्यांची शिवसेनेकडे कमतरता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच मदार. मुंबईत 2 जागांचा तिढा सुटेना. महायुतीत ठाणे पालघरचेही ठरेना. महाविकास आघाडीत काँग्रेसकडून उमेदवाराचा शोध, तर नको असलेला मतदारसंघ काँग्रेसच्या गळ्यात. 11 मतदारसंघातील लढतीचे चित्र आज होणार स्पष्ट. अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस. सांगलीतील उमेदवारीकडे लक्ष. सांगलीत विशाल पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष. मिलिंद नार्वेकर शिंदे गटाच्या वाटेवर. चर्चेने पुन्हा खळबळ. अंबादास दानवेंनी मात्र शक्यता फेटाळली. भवानी शब्द गीतातून काढणार नाही, ठाकरेंनी आयोगाला ठणकावले. मोदी शहांवर कारवाईचे आव्हान, तर ते बजरंगबली नावाने मत मागतात. युद्ध लढत असलेल्या देशांना अमेरिकेचा पैसा. युक्रेन, इस्रायल व तैवानला 95 अब्ज डॉलर्सची मदत. जाहीरनाम्यांची प्रतीक्षा. पहिला टप्पा होऊनही शिवसेना राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून जाहीरनामे नाहीत. अजित पवार गटाकडून आज होणार प्रकाशन. काँग्रेसला मिळते पापांची शिक्षा. पंतप्रधान मोदींचा घाणाघात. घराणेशाहीने देशाला पोकळ बनवल्याचा आरोप, तर राहुल गांधी घेत आहेत मतदारसंघाचा शोध. सकाळी 9 नंतर शाळेला बस चालकांचाही विरोध. सकाळी 8 नंतर शहरांमध्ये होते प्रचंड वाहतूक कोंडी. सरकारने सक्ती केल्यास आंदोलनाचा केला इशारा. अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.